तर वेलकम बॅक टू माय चॅनल अँड माझं नाव ऋषिकेश आणि आज आपण एक नवीन डिश ट्राय करणार आहे. तर ती डिश बघूया कशी होते नेमकी. आणि ही डिश मी जवळपास 3 ते 4दा बनवली होती. म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावी आणि तर चला बघूया. तर मित्रांनो, आपण पाहूया आपल्याकडं कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. ही रेसिपी जेवढी सिंपल करता येईल तेवढी सिंपल मी करण्याचा प्रयत्न करतो, कारण बाहेरून कोणती गोष्टी नवीन आणणार नाही मी. ज्या घरात गोष्टी ऑलरेडी असतात, म्हणजे रेग्युलर माणसाजवळ ज्या गोष्टी असतात त्या गोष्टीपासूनच आपण एक चांगली रेसिपी बनवूया. स्पॅनिश ऑमलेट बनवणार आहे आपण, तर चला बघूया. एक छोटा, एक मोठा आणि 2 बटाटे, एक कढीपत्ता थोडासा आणि तेजपत्ता आहे अर्धा कट केलेला, एकदम थोडासाच वापरा, जास्त वापरू नका, विषय हार्ड होईल भावानो. आणि काळे मिरे आहेत आणि एक छोटीशी लवंग आहे. 3 अंडी आहेत, आपण 3 अंडी यूज करणार आहे 2 बटाट्याच्या जागी. तर एक आपल्याकडं लसूण पण आहे, त्याच्यावर जास्तीत जास्त 3 ते 4च पाकळ्या आपण यूज करणार आहे. आणि तर पहिल्यांदा आपण जे बटाटे आहेत ते बटाटे नीट साफ करून घ्यायचे. बटाटे साफ केल्यानंतर त्याच्यावरती जे छिलका आपण म्हणतो ते छिलका आपण काढून घ्यायचे. नॉर्मल जशी बटाट्याची भाजी करतो ना भावानो, तशी बटाट्याची भाजी करायची. त्याच्यामध्ये फक्त ह्या 2-3 गोष्टी फक्त ॲड करायच्या आहेत. त्या चांगली अशी बटाट्याची भाजी करू आपण. त्यानंतर पुढची रेसिपी मी तुम्हाला सांगतो. तर हे बटाटे आपण धुवून आणलेत, आता बघू शकता तुम्ही धुवून आणलेत. आता फक्त ह्याच्यावरती छिलके जे आहेत ते काढून घ्यायचे. छिलके काढताना ही पहिली तर गोष्ट मला काढायला यायचं नव्हतं. 3-4दा मला याच्या आधी पण लागलेलं, पण आता थोडंफार प्रो झालो आहे मी, प्रो. बघू शकता आता 2 आपण जे बटाटे आहेत त्या बटाट्यांचे जे छिलके आहेत ते काढून घेतलेले आहेत. आता हे 2 कांदे आहेत, ते 2 कांदे चिरायचे आणि जे लसूण आहे ते लसूण सोलायचं आणि पुढं आपल्या रेसिपीकडे जायचं. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता 2 बटाटे आपण जे छिलके काढले, आता आपण कांदा चिरून घेऊ. आपल्याला कॅमेरामॅन पण भेटलेत, जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं तर आपल्याला कॅमेरामॅन भेटले नव्हते. ते कॅमेरामॅनचा शेवटी मी तुम्हाला फोटो दाखवलो, आता दाखवू शकत नाही. कॅमेरामॅनच्या आता पाठ दुखेल, कांदा चिरले कांदा चिरले बटाटा जास्त बारीक नाही करायचा, थोडं मोठं राहून द्यायचा. आणि इतका पण मोठा राहून द्यायचा नाही की आपली जी ऑमलेट असेल तो ऑमलेट पूर्ण खराब होतो. तर मित्रांनो, जसं तुम्ही बघू शकताय आपला बटाटा, कांदा आणि लसूण तयार केला आपण. कांदा आणि बटाटा आपण चिरून घेतलाय, लसूण आपण सोडून घेतलाय. 3 अंडे आहेत आपल्याला, आपण स्टार्टिंगला आपण गॅस चालू करून घेऊया. पुढची प्रोसिजर आपण करतो. हा पॅन घेतलाय, शक्यतो पॅनच घ्या तुम्ही, जेणेकरून की तुमची जी ऑमलेट आहे ती पलटताना तुम्हाला दिक्कत येणार नाही. आपण नॉर्मल 2 ते 3 चम्मच तेल घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता तेल घेतलं आपण, तेल स्प्रेड करून घ्या. स्प्रेड करून घेतलं. तेल थोडं गरम होऊन द्या. गरम झाल्यानंतर पहिल्यांदा कांदा टाकायचा, त्यानंतर बटाटा टाकायचा.
बाजूला कांदा आहे तो पडत आहे. आणि गॅस हाय फ्लेमवरतीच ठेवा, फ्लेम कमी करू नका. तर कांदा पण टाकलाय, कांदा भाजून घ्या चांगला. जोपर्यंत असा ब्राऊन रंग येत नाही ना तोपर्यंत भाजून घ्या. काही गडबड नाहीये, आरामशीर होऊ द्या. जेवढं आरामशीर आपण पेशंटली वाट बघू तेवढी आपली रेसिपी आणखी सुंदर होईल. आणि त्यासोबतच हे लसूण आहेत, लसूणच्या पाकळ्या आहेत. तर लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या थोड्या अशा क्रश करून घ्या, जेणेकरून की त्याचा जेवढा काही फ्लेवर असेल तो फ्लेवर सगळा मिक्स होऊन जाईल. आणि सोबतच थोडा ब्राऊन झाला ना कांदा की आपल्याला या 2 ते 3 गोष्टी आपल्याला टाकून घ्यायच्या. त्यामध्ये काय आपण जे तेजपत्ता आणि जे काही मसाल्याचे होते ते लवंग आणि काळे मिरे तर ते आपण टाकून घ्यायचे. ते सगळे मिक्स करून घ्यायचे प्रॉपर. त्यानंतर कढीपत्ता तुम्ही आधीही टाकू शकता, असं काय नाही. कढीपत्ता टाकून घ्या आणि मिक्स करून घ्या प्रॉपर. तर कंटिन्यू मिक्स करत राहा. हे लाईट ब्राऊन झालेलं आहे आणि जो काय तुमचा लसूण आहे तो जेवढा होईल तेवढा कट करा, म्हणजे तो पूर्णपणे मिक्स होईल. आपण मिक्सरवरती बारीक पण करू शकतो पण त्याला खूप टाईम लागेल, त्याच्यामुळे मी ते अवॉइड केलं. आणि हे आपण बटाटा का मिक्स केला नाही, कारण की जर बटाटा मध्ये मिक्स केला असतं तर हे जे फ्लेवर्स आहेत ते पूर्ण उतरले नसते. त्याच्यामुळे हे पहिलं भाजून घ्यायचं प्रॉपर. हे भाजून घेतल्यानंतर मग बटाटा टाकायचा. तर बघू शकता आता तुम्ही कसं दिसत आहे ते. तर माझा एक हेम आहे की हा व्हिडिओ तरी थोडा लहान होईल, तर बघूया काय होतं ते. तर मित्रांनो हे ब्राऊन झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये जो बटाटा आहे तो बटाटा आपण ऍड करणार आहे. तर बटाटा मिक्स करून घ्या प्रॉपर. मला जात होतं. तर हा असा बटाटा आपल्याला प्रॉपर मिक्स करून घ्यायचा आहे, शिजवायचा आहे. तो ज्यावेळेस प्रॉपर नरम होईल त्यावेळेस आपण ते ॲड करायचे. ते पुढं बघूया आपण. तर चवीनुसार आपल्याला चटणी ॲड करायची. ही घरची चटणी आहे, तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. मी अर्धा चम्मच घेतली, तर ती ॲड करून घ्या. थोडी चटणी आपण अंड्यामध्ये पण टाकणार आहे. तर याच्यामध्ये चटणी आणि काय तुमच्याकडे गरम मसाला असेल तर गरम मसाला ॲड करून घ्या. तसंच आपण मीठ पण टाकणार आहे. मीठ आहे, हे मीठ अर्धा चम्मच आहे, ते अर्धा चम्मच टाकून घ्या आणि नंतर प्रॉपर मिक्स करून घ्या सर्व काही. आणि थोडं तेल पण ॲड करू शकता तुम्ही, जेणेकरून आपला जो बटाटा आहे तो लवकर शिजून जाईल. असं प्रॉपर तुम्हाला पाहू ना, बटाट्याची भाजीच बनवायची आहे बटाट्याची. तर जोपर्यंत आपला बटाटा शिजतोय तो झाकून घ्या. तो झाकून घेतल्यानंतर तोपर्यंत आपण अंडी तयार करून घेऊ. एक बाउल घेतला आपण,
त्याच्यामध्ये प्रॉपर मिक्स होतील अंडी. तर अंडे झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चटणी घ्यायची, चटणी ॲड करायची. तो जर हात लावला असता ना, मम्मीनं माझ्या गावाला हात लावला असता, त्याच्यामुळे मी धुवून घेतला. तर ही थोडीशी चटणी होती, जास्त चटणी वाटायची नाही. थोडीशी चटणी ॲड करा आणि त्यानंतर थोडं मीठ. जास्त मीठ ॲड करू नका, नाहीतर खरड होईल भाजी. हे मिक्स करून घेऊ. भाजीचं मीठ करायचं 10 ते 15 मिनिटं. चेक करून घ्यायचं. आज काही टायमिंगचं लिमिट नाही आहे. चेक करून घ्या की बटाटा शिजलाय का. बटाटा ज्यावेळेस नरम होईल त्यावेळेस तुम्ही ही जे काय आपली अंड आहे त्या अंड ॲड करायचं आपण त्यामध्ये. तर मित्रांनो, एक इन्ग्रेडियंट माझ्याकडून राहिला होता, तो म्हणजे आपला हळद. तर घरात हळद होती, माझ्याकडून लक्षातून राहिली. थोडीशी हळद घ्या कलर येण्यासाठी आणि ती हळद नॉर्मली टाका, ॲड करा. ती आधी ॲड करायची, मी आत्ता ॲड करतो आहे. आणि जसं की तुम्ही बघू शकता अंडे आपले तयार आहेत. त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि चटणी टाकली आपण. त्याच्यात तुम्ही गरम मसाला पण ॲड करू शकता, त्यांना आणखी चव येईल. आणि आता हे आपण ॲड करणार आहे. जसं बघाशी तुम्ही बघितलं, आपण बटाटा शिजायला ठेवलेला. तर बटाटा शिजला आहे बऱ्यापैकी. आपली जी भाजी तयार झालेली आहे, तुम्हाला एकदा दाखवतो. हे बघून घ्या, ही भाजी आहे. ही भाजी आपण आहे ना जेवढी होईल तेवढी पसरून घ्यायची, एका साईडलाच ठेवायची नाही, पसरून घ्यायची. इथून पुढचं मेन हॅक आहे ना, मेन हॅक बघा. आता आपण ही जी ऑमलेट अंडं आहे ते अंडा आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. हे शिजलं आहे पूर्ण. थोडंसं मी तेल पण ॲड केलं आहे जेणेकरून की हे जे ते डायरेक्टली मिक्स होईल प्रॉपर. जास्त टाईम नाही घेणार आपलं. तर बघूया. मध्ये ॲड करायचं आणि नंतर सगळीकडं पसरवायचं. जे आपले फिटनेस इंथुजिस्ट आहेत, जे जिमला जातात, ज्यांचा प्रोटीन इंटेक कंप्लीट होत नाही, तर ते हे रेसिपी ट्राय करू शकतात. कारण की आपले जे बटाटे असतात त्या बटाट्यामध्ये ना कार्बोहायड्रेट्स असतात आणि जे अंडे आहेत त्या अंड्यामध्ये प्रोटीनची जी क्वांटिटी आहे ती जास्त असते आणि प्युअर क्वालिटीचं प्रोटीन असते. त्यामुळे हे जे स्पॅनिश ऑमलेट होणार आहे ते तुमचं जवळपास जे डेली तुमचं जे प्रोटीनचं गोल आहे ते तुमचं पूर्ण करेल. तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे असं मी स्प्रेड केले. तर हे नंतर आता झाकून घ्यायचं आणि हे शिजू द्या. फ्लेम कमी जास्त करायची नाही, जेवढी आहे तेवढी राहून द्यायची. 10 मिनटं झालेले आहेत. तर बघूया आपण काय कार्यक्रम झाला आहे. तर बघू शकता तुम्ही हे प्रॉपर स्प्रेड झालेलं आहे. आता आपल्याला जो मेन हॅक आहे, ह्या साईडची जी बाजू आहे ती पण आपल्याला नीट भाजून घ्यायची आहे. त्याच्यासाठी जे मोठं एक ताट असेल ते ताट यावरती ठेवा. गरम असेल थंड होऊन देतो, यावरती ठेवून आहे असं उलटं करायचं आपल्याला. तर बघूया आपण. तर मित्रांनो, ही जी प्लेट आहे ही गरम झालेली प्लेट आहे, तशीच मोठीच बघा ते आपण ठेवणार आहे. ठेवल्यानंतर गरम असते त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी घेऊ शकता.
तर हे घेतलं असं आणि प्रॉपरली ठेवायच्यावरती. हे गरम असते तर ठेवल्यानंतर एका साईडला ठेवा. गॅसवरती ठेवा, गॅस फ्लेम कमी करा आणि जी गरम आहे जी आपली प्लेट आहे ती बघू शकता तुम्ही, या आतला भाग आहे त्याला उतरून द्यायचा हळद. सिम्पली चांगली झाली. मला माहित नव्हतं एवढं चांगलं होईल व्हिडिओच्या दरम्यान. व्हिडिओ चालू आहे मित्र. हो, हे बघा, हे असं टेक्स्चर आहे आतलं टेक्स्चर, जे की आपण एकदम इझिली आणि परफेक्टली आपण आहे ना ते पलटलेलं आहे. कसं पलटलं काय माहीत, पण आता झालं आहे काहीतरी. पण आपली जी ऑमलेट आहे ते अधूनमधून असं क्रॅक्स नाहीत आले ऑमलेटला. छान आहे. आता ते भाजून घ्यायचं नीट आणि आता टेस्ट बघायची वेळ आलेली आहे, ती आपण बघूया. तुम्ही आपलं हार्डवर्क बघू शकताय आणि असा टेक्स्चर आला आहे आणि हा टेक्स्चर खूप असा बघायला पण सुंदर दिसतोय. आणि खरं जी थिकनेस आहे, जी ऑमलेटची जी थिकनेस आहे ती पण खूप चांगली आहे. तर बघूया, आज आपण टेस्ट करून पण बघणार आहे. आणि जी शेवटचं जे तुम्हाला म्हणलं मी की कॅमेरामॅन कोण आहे, तर ते कॅमेरामॅन पण मी ना दाखवणार आहे. तर त्यांना देखील टेस्ट करायला देऊया, ते काय म्हणतात ते बघूया आणि पाहूया त्यांचं रिॲक्शन. तर चला बघू. तर जे जे कॅमेरामॅन होते ज्यांनी आपल्याला मदत केली ते कॅमेरामॅन हे होते, ते पप्पा आहेत माझे. तर चला त्यांना थँक्यू. त्यांचं रिॲक्शन कसं आहे ते बघूया आणि ट्राय करा आणि सांगा मला कसं वाटतं ते. ते कसं दिसतंय ते पहिलं सांगा. लय भारी. कसं टेक्स्चर वगैरे कसं आलाय? एकदम मस्त. बस सगळं बढिया. आणि मी हे खातोय. माझ्या पोरानं बनवलंय, बारक्या पोरानं. ट्राय करा. त्याचं नाव लाडू आहे. कसं वाटलं म्हणजे ऍक्च्युअल मध्ये कसं वाटलं? हाय, मला माहिती आहे व्हिडिओ चालू आहे. चांगलं आहे ना? तुम्ही पण ट्राय करा म्हणा. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा म्हणा. हा, तर तुम्ही हे खावा जरा. खावा सोडा, पण फक्त म्हणा की ही रेसिपी ट्राय करा. हा, ही रेसिपी ट्राय अरे म्हणा की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा, आमच्या मित्रांनो, तुम्ही आता आमच्या पप्पांची रिॲक्शन बघितली असेल. तर खरंच जर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली, थोडं जरी तुम्हाला असं वाटलं की थोडं जरी एंटरटेनमेंट आहे, मध्ये असू द्या, स्टार्टिंगला असू द्या, नंतर असू द्या, केव्हा पण, जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना आणि सबस्क्राईब करा. आणि खरंच त्यांची रिॲक्शन खरे होते. मी असं नाही म्हणलं की डायरेक्ट तुम्ही असं बोला तसं बोला. मी डायरेक्ट गेलो आणि त्यांना ती जी काही रेसिपी आपण बनवलेली ती दिली. त्यांचं जे जेन्युअन रिॲक्शन होतं ते रिॲक्शन आपण रेकॉर्ड केलेलं आहे. तर चलो बाय, टेक केअर आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.